हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत करते मी तुमचं माझ्या नवीनशा एका व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कोबीची वडी. कोबीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन अशी रेसिपी आहे कोबीची वडी. नेहमीप्रमाणे आपण जशा वड्या करतो कोथिंबिरीची, अळूची किंवा अजून कशाची, तर तशाच प्रकारे आहे. तर इथं मी एक छोटंसं वाटण वाटून घेतलेलं आहे. मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं, ओवा यांचं एक वाटण छोटंसं वाटून घेतलेलं आहे. आणि मी कोथिंबीर जी आहे तर ती एक मूठ अशी घेतलेली आहे. तीच कोथिंबीर बारीक अशी चिरून घेणार आहे. जर त्याचे काड्या वगैरे असतील तर त्या बाजूला काढायच्या आणि फक्त पानच घ्यायची, जेणेकरून जो वडीचा आपण रोल करणार आहे त्यात रोल करताना जर काड्या वगैरे असतील तर त्या आल्या तर म्हणजे असे रोल करताना तर वडी अशी व्यवस्थित रोल होणार नाही. तर त्यासाठी फक्त पालाच घ्यायचा. एक मोठासा पाला मी इथं बारीक चिरून असा घेतलेला आहे. आणि जे एक वाटण वाटलेलं होतं तर ते देखील मी त्यातच टाकलेलं आहे. आणि कोथिंबीर जी बारीक चिरलेली आहे तर ती पण मी टाकलेली आहे. आणि इथं कोबी आहे एक गड्डा, तर त्यातला मी थोडासाच घेणार आहे, कारण कोथिंबीर पण आपण मिक्स केलेली आहे त्याच्यामुळे. आणि कोबी पण जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा, जेणेकरून तो खाताना समजणार पण नाही की ती कोबीची वडी आहे. जसं आपण कांदा बारीक चिरतो त्याच प्रकारे किंवा त्याच पद्धतीने कोबी पण बारीक चिरून घ्यायचा. खूप छान टेस्टी अशी ही वडी लागते. नक्की ट्राय करून बघा रेसिपी. खूप सोपी आहे. अगदी नवशिके असतील तरी त्यांनासुद्धा येऊ शकेल अशा पद्धतीचीच आहे. तर इथं मी कोबी जो आहे तर तो बारीक चिरून घेत आहे. आणि एक भाग जो आपण बोलतो तर हा कोबी आहे तर त्याचा तो एकच भाग होईल एवढाच मी घेतलेला आहे. आणि एक मोठी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि पटकन अशी होणारी आहे. जेव्हा आपण असं जास्त काही वेळ खाऊ वगैरे नाही आहे. जर कुकरला लावली तर आपण भाताबरोबर जर लावली तर भात होईपर्यंत देखील होऊ शकते. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये सहज होऊन जाते. आणि भाताबरोबरच शक्यतो मी तरी लावते. तर इथं मी तेवढाच कोबी घेतलेला आहे, जेवढा चिरलेला आहे चॉपिंग बोर्डवर, तर तेवढाच घेत आहे. आणि खूप असा बारीक चिरून घेतल्यानंतरनं तर त्यात आपण जे बाकीचे आहे तर ते टाकणार आहोत. जे की ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ असेल तरी पण चालेल. माझ्याकडं बाजरीचं पीठ नाही आहे, तर ज्वारीचं पीठ, चण्याचं पीठ, तांदळाचं असेल तरी पण चालेल. पण माझ्याकडं तांदळाचं पण नव्हतं, गव्हाचं आणि ज्वारीचंच पीठ आहे. तर त्याचंच मी चण्याचं पीठ जे आहे तर ते टाकून केलेलं आहे. पण खूप छान अशी झालेली होती. खाल्ल्यानंतर कोण म्हणणार पण नाही की ती कोबीची वडी आहे. सेम कोथिंबिरीची जशी आपण खातो तसाच फ्लेवर येतो. केली नसेल रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा.
तर हे सगळे पीठ मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि गरजेनुसार पाणी घालायचं. शक्यतो पाणी गरजेनुसार लागतं, कधी कधी लागत पण नाही. जर कोबी तुम्ही धुवून घेतलात आणि लगेच करायला सुरुवात केली तर तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागणार नाही. पण जर कोबी अगोदरच धुवून घेतला आणि नंतर चिरायला घेतलात तर शक्यतो पाणी थोडंसं लागेल. मला पण तसंच झालेलं होतं आणि थोडंसं पाणी असं गरजेनुसार ओतलेलं होतं. तर हे सगळं पीठ आपण जसं पीठ चपातीचं वगैरे मळतो तर तशाच पद्धतीने गोळा करून घेतलेला होता. सगळं एकत्र मिक्स करून आणि त्याच्यानंतर थोडंसं हाताला तेल लावलं आणि जे कुकरमध्ये घालणार आहे तर शिजायला, तर कुकरमध्ये पण थोडंसं तेल लावलं. तर कुकरमध्ये तेल लावून आणि हाताला पण तेल लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी हातावर रोल करून असे कुकरच्या डब्यात ठेवलेले होते. तर टोटल 4 रोल झालेले होते आणि भाताबरोबरच हे पण शिजून निघलेले होते. बघू शकता 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतरनं व्यवस्थित अशी शिजलेली होती आणि तुकडा वगैरे काही पडलेला नव्हता. तर थोडीशी थंड होऊन दिली आणि त्याच्यानंतर कट करायला घेतली. कारण तळण्यासाठी तुम्ही डीप फ्राय करू शकता, तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. पण मी इथं डीप फ्राय केलेली नव्हती, जास्त तेलकट. नॉर्मली पद्धतीने आपण जी जशी करतो तशीच. आणि बघू शकता खूप छान अशा वड्या पडलेल्या होत्या, एकदम जशा हव्यात तशा, आणि तुकडे वगैरे काही होत नव्हते. जर तुमचे थोडे थोडे प्रमाणात जर आकार व्यवस्थित येत नसेल तर सुरीला थोडंसं तेल लावून नंतर कट केली तरी पण चालते. कारण तशा पद्धतीने जर केलं तर खूप छान असे रोल पडतात. बघू शकता इथं माझे पण खूप छान असे रोल झालेले होते आणि मी अगोदर सगळी कट करून घेतली आणि नंतरच जे आहे तर मी चपाती झाल्यानंतरनं त्याच तव्यामध्ये शॅलो फ्राय करून घेणार होते. जास्त असं तेल पण लागत नाही. आणि हा जो आहे तर हा दुसरा रोल आहे. खूप छान असे तुम्ही जर करतानाच रोल मोठे केले तर त्याचे कापसुद्धा मोठेच पडणार आणि जर रोल छोटे केले तर त्याचे जे काप आहेत कट केल्यानंतर तर ते सुद्धा छोटेच पडणार. इथं मी मीडियम साईजचे केलेले होते त्यामुळे मीडियमच असे होते, जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही. आणि खूप छान अशी खाल्ल्यानंतर लागत होती. आणि थोडंसं पांढरं तीळ पण टाकलेलं होतं, जे आपण पीठ मिक्स करतो तर त्यातच टाकलेलं होतं, ते स्किप झालं. तर खूप छान असं त्याचा पण फ्लेवर येतो. इथं मी सगळी कट करून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर लगेचच मी फ्राय करून घेणार होते. तर साधी सिंपल अगदी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि खूप सोपी रेसिपी आहे, अगदी नवशिके जरी असतील तरी पण सहज येऊ शकते अशा पद्धतीची आहे. आणि इथं मी तव्यात सगळ्या टाकलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण टाकून घेतल्या त्याच्यानंतर एका साईडनं, आणि जेव्हा आपण पलटी करतो आणि जी खालची साईड आहे ती वरच्या साईडनं भाजतो तर तेव्हा एका साईडनं अशा पद्धतीने तेल हे कमी लागतं या प्रोसिजरला. तर तशा पद्धतीनेच केलेली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.